नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या घरातील अशा 10 सवयी पाहणार आहोत ज्यामुळे आपण माता लक्ष्मीला आकर्षित करू शकतो, किंवा या सवयी जर आपल्या घरामध्ये असतील तर माता लक्ष्मी स्वतःहून आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये तिचे आगमन होते. चला तर मग आपण आपल्या अशा घरातील 10 सवयी पाहूयात. तर पहा, पहिली सवय आहे सकाळी लवकर उठणे. पहा, ज्या घरामध्ये सकाळी लवकर उठलं जातं त्या घरामधील सूर्य जो आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये यश, प्रगती आणि बरकत्ता टिकून राहते किंवा त्याचे आगमन होते. नंबर 2, यामध्ये घर स्वच्छ ठेवणे. पहा, ज्या घरामध्ये स्वच्छता असते, घर स्वच्छ ठेवले जाते, त्या घरामधील राहू हा शांत असतो, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. नंबर 3, यामध्ये दररोज दिवा लावणे. पहा, ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामधील सूर्य आणि गुरु हे प्रसन्न असतात आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये शुभता नांदते आणि सर्व काही शुभ घडते. नंबर 4, यामध्ये आईवडिलांचा सन्मान करणे. पहा, ज्या घरामध्ये आईवडिलांचा सन्मान केला जातो त्यांना आदरयुक्त अशी वागणूक दिली जाते आणि त्या घरामधील सूर्य मजबूत होतो आणि त्या घराला भाग्याची जोड आणि नशिबाची साथ मिळाल्याशिवाय राहत नाही. नंबर 5, यामध्ये अन्नाचा आदर करणे. ज्या घरामध्ये अन्नाचा आदर केला जातो आणि कण ना कण अन्नाचा वाचवला जातो त्या घरामध्ये अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि ज्यामुळे आपला चंद्र हा प्रसन्न असतो आणि आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते. नंबर 6, यामध्ये गोड बोलणे. ज्या घरामध्ये गोड बोलून राहिले जाते आणि गोड बोलून एकमेकांना समजून गुण्यागोविंदाने ते घर राहिलेले असते त्या घरामध्ये बुध मजबूत असतो आणि त्या घरामधील संबंध हे चांगले टिकून राहतात. नंबर 7, यामध्ये वेळेवर काम करणे. पहा, ज्या घरामध्ये वेळेवर काम केले जाते, कोणतेही काम असेल ते अगदी वेळेतच पूर्ण केले जाते किंवा वेळेवर काम केले जाते, तर त्या घरामधील शनी प्रसन्न असतो आणि त्या घरामध्ये प्रगती आणि यश येते. नंबर 8, यामध्ये दानधर्म करणे. ज्या घरामध्ये दानधर्म मोठ्या प्रमाणात केला जातो त्या घरामधील गुरु हा मजबूत होतो आणि त्या घराला पुण्य आणि धनलाभाची वृद्धी होते. नंबर 9, यामध्ये झाडांची सेवा करणे. तर पहा, ज्या घरामध्ये झाडांची सेवा केली जाते, झाडे लावली जातात, जोपासली जातात, त्यांची काळजी घेतली जाते, अशा घरामध्ये शुक्र प्रसन्न राहतो आणि त्या घरामध्ये सुख, समृद्धी, बरकत्ता नांदते. नंबर 10, यामध्ये ईश्वराचे स्मरण करणे. पहा, ज्या घरामध्ये ईश्वराचे स्मरण केले जाते, रोज देवाला आळवले जाते, देवाची प्रार्थना केली जाते किंवा देवाचे स्मरण केले जाते, अशा घरामधील केतू जो आहे तो शुभ असतो आणि आपल्या घरामध्ये मानसिक शांती आणि मानसिक स्थैर्य हे नांदतेच नांदते. चला तर मग तुम्हाला आजच्या या घरातील 10 सवयी कशा वाटल्या, ज्यामुळे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरात आकर्षित होते. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.